आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करत आहोत काँग्रेस पार्टीच्या एक तरुण आणि डायनेमिक नेत्याला। एक असा नेता जो विवादांपासून दूर असतो, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा खूप तेजस्वी दिसून येतात। प्लीज वेलकम लोकसभेमध्ये काँग्रेस पार्टीचे चीफ व्हीप, मेंबर ऑफ पार्लमेंट ज्योतिरादित्य सिंधिया। आणि आपकी अदालत मध्ये आजच्या या शो साठी आपल्या जज आहेत टेलिग्राफच्या पॉलिटिकल एडिटर राधिका रामासेशन। आणि याआधी की आजचा खटला सुरू करू, प्रश्नांची आणि आरोपांची मालिका सुरू करू, आजच्या जज राधिका रामासेशन यांची परवानगी घेऊयात आजचा खटला सुरू करण्यासाठी। परवानगी आहे, कारवाई सुरू करण्यात यावी। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर। आपकी अदालत मध्ये काँग्रेस लीडर ज्योतिरादित्य सिंधियांवर आरोप आहे की हे पराभव पचवू शकले नाही। टाइम मॅगझिन मध्ये बराक ओबामा यांनी लिहिलं नरेंद्र मोदींबद्दल, लहानपणी मोदींनी कुटुंब चालवण्यासाठी वडिलांबरोबर चहा विकला। त्यांच्या जीवनाची कहाणी गरिबीपासून ते पीएम पर्यंत भारत पुढे जाण्याची शक्यता आणि जिद्द दाखवते। त्यांच्याकडे गरिबी कमी करण्याचे, शिक्षणाचा प्रसार करण्याचे, महिलांच्या सशक्तीकरणाचे दूरगामी विचार आहेत। पण काँग्रेसला हा चहावाला सहन होत नाहीये। लोकशाहीमध्ये मधला हा उत्सव निवडणूक असते रजतजी, आणि मला असं वाटतं की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असल्याच्या नात्याने भारताची मूळ आणि भारताचे वैशिष्ट्य आपल्या मताचा अधिकार हा सुद्धा असतो। आणि जो कोणी या निवडणुकीच्या लढाईमध्ये निवडून येतो तो भारताच्या इच्छेनुसार येत असतो। 1 वर्ष झालंय, परंतु 1 वर्षाचा जो कार्यकाळ राहिलाय असं मला वाटत नाही की संतोषजनक आहे, परंतु यावर नक्कीच मला माहिती आहे की विश्लेषण करू। पराजय असते, विजय असतो। येणं जाणं, सत्तेमध्ये राहणं, सत्तेमध्ये न राहणं, उतार चढाव हे कुठल्याही केवळ राजकीय दलामध्ये नाही, तर परंतु मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतच असतं। परंतु कसं त्या चढावावरती तुमच्यात अहंकार येऊ नये आणि कसं त्या उतारावर तुम्ही विश्वास गमावू नये, परंतु पुन्हा कष्ट मेहनत करून आपल्या परिश्रमाच्या आधारावर उभं राहण्याचं धाडस ठेवावं, हे व्यक्ती, दल किंवा कुठल्याही संघटनेची सगळ्यात महत्त्वपूर्ण टेस्ट आहे। हे बघा, मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो। हे इकॉनॉमिस्ट मॅगझिन आहे, जगातील मोठं मॅगझिन आहे। यांनी लिहिलं की भारताची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी स्थिर आहे। नरेंद्र मोदीच्या सरकारने नीतिगत निर्णय घेतले ज्यामुळे महागाई कमी झाली, व्याजाचे दर ढासळले, रुपयाच्या किमतीमध्ये स्थिरता आली, राजकोषीय आणि चालू खाते आणि तोटा नियंत्रित झाला। या सुधारणांमुळे आशा अशी आहे की भारत 7.5% वृद्धीबरोबर चायनाला मागे सोडू शकतो। पण राहुल गांधी म्हणतायत की 10 पैकी 0। काही केलंच नाही यांनी। परंतु हे सत्य आहे रजतजी, तुम्ही बघाल घोषणा ज्या दिल्या होत्या, काय घोषणा दिल्या होत्या? घोषणा दिल्या होत्या अच्छे दिन। आता तुमच्याबरोबर इथे बसलेलं असताना आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी गोष्ट इथे आहे। विचारा तुम्ही कोणासाठी चांगले दिवस आलेत? आज शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आलेत। शेतकऱ्यांची अवस्था बघा। भले तुम्ही समर्थन मूल्यांमध्ये वृद्धी नाही मिळाली, जी बोनसची प्रक्रिया असायची, भारत सरकारच्या एका चिठ्ठीने प्रत्येक शेतकऱ्याला जे 150 रुपये प्रति क्विंटल मिळत होतं, ती बोनस प्रक्रिया संपवली। खतं नाही मिळाली, परंतु काठी मिळाल्या आहेत प्रशासनाच्या। बाजारपेठातून स्टॉक लिफ्ट केला जात नाहीये, ते तर सोडूनच द्या, गारपीट अतिवृष्टीनंतर भरपाई दिली जात नाहीये। म्हटलं जाते की स्टेट डिझास्टर रिलीफ फंडमधून पहिली रक्कम मिळावी, त्याच्यानंतर आम्ही विचार करू। आमच्या काळी सुद्धा दुष्काळ झाला होता, आमच्या काळामध्ये सुद्धा गारपीट अतिवृष्टी झाली होती, परंतु सरकारचा खजिना आम्ही उघडला होता शेतकऱ्यांसाठी। आणि त्याच्यानंतर आता आणखी काही सोडून द्या, परंतु जमीन ज्यावर आपले जे पाय आहेत शेतकऱ्यांचे, ती जमीन सुद्धा हिसकावण्याचे आता प्रक्रिया सुरू झाली आहे, भूमी अधिग्रहण विधेयकाच्या आधारावर।
तर शेतकऱ्यांना जिथे तुम्ही एक प्रकारे गळा दाबत आहात आणि दुसऱ्या बाजूने त्याची एकमेव अमानत तुम्ही घेऊन जात तुम्ही आहात. दररोज म्हणताय की शेतकऱ्यांची जमीन हिसकावून उद्योगपतींना दिली जाते. 30 ऑगस्ट 2008चा हा टाइम्स ऑफ इंडिया आहे. तुमचं सरकार होतं, 4 वर्ष सरकार होऊन झाले होते. हरियाणाच्या झज्जरमध्ये 25,000 एकर जमीन ज्याची किंमत 40,000 करोड आहे, ती शेतकऱ्यांकडून घेऊन उद्योगपतींना दिली. महाराष्ट्राच्या रायगडमध्ये 10,000 एकर जमीन एका दुसऱ्या उद्योगपतींना दिली होती, 30,000 करोडची जमीन. उडीसामध्ये 8,000 एकर जमीन 40,000 करोडची मित्तल साहेबांना दिली. तुम्ही जमीन शेतकऱ्यांच्या घेऊन उद्योगपतींना देत होते आणि आज त्यांचे हितचिंतक बनतायत. मला खूप आनंद झाला तुम्ही हा प्रश्न मला सुद्धा केला. खूप आनंद आहे की मी हा प्रश्न तुम्ही- तुम्हाला विचारला. मला खूप आनंद झाला. परंतु यामध्ये आणखी ऐका ना. मी सन्मानपूर्वक संपूर्ण हो, गोष्ट हो, ऐकून घ्या. नक्कीच नक्कीच. हे जितके प्रोजेक्ट्स आहेत यांची कंबाईन जमीन होती 92,000 एकर, मुंबईची अर्धी साईज. आणि या जमिनीचा परिणाम झाला 5 लाख शेतकऱ्यांवर. 5 लाख शेतकऱ्यांची जमीन घेऊन उद्योगपतींना दिली गेली. त्यावेळी तुमच्या लक्षात नाही आलं का की सरकार उद्योगपतींचे आहे की शेतकऱ्यांचं आहे? तर जसं मी सांगत होतो रजतजी, मला खूप आनंद झाला तुम्ही हा प्रश्न विचारला. मला सुद्धा खूप आनंद आहे की पण मी हा प्रश्न त्यामध्ये- विचारला. चला, आम्ही दोघेही खुश आहोत. परंतु यामध्ये तुम्ही एक डेटा पॉइंट विसरला आहात की गुजरातमध्ये किती जमिनी घेतल्या गेल्या होत्या उद्योगपतींना देण्यासाठी. ते तुम्हाला सांगू मी? हो. मी ते सुद्धा सांगतो तुम्हाला. परंतु तुम्ही एक पॉइंट मिस का केला जेव्हा प्रश्न तुम्ही विचारत मला होता? माहित होतं. तुम्ही दर काही दिवसांनी उल्लेख करता. राहुल गांधी आपल्या प्रत्येक स्पीचमध्ये नाव घेतात अडाणीचं. मी कोणाचं नाव नाही घेत आहे. मी तर तुम्हाला राज्याचं नाव हां. घेतलंय. त्या राज्याचे उद्योगपती आहेत अडाणी, ज्यांचं नाव राहुल गांधी आपल्या स्पीचेसमध्ये घेत असतात. गुजरातमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते अमरसिंग चौधरी. त्यांनी अडाणीला 25 पैसे पर स्क्वेअर मीटरच्या रेटवर जमीन दिली. परंतु अजून सुद्धा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही देतात? प्रश्न तर आज परंतु- तुम्हाला उत्तर नाही, द्यायचे नाही, आहेत. मला उत्तर परंतु द्यायचं यामध्ये नाहीये. गुजरातचं सुद्धा फिगर नाही असेल ना? नाही, तुम्ही बघा. नाहीये. जर तुम्ही प्रश्नापासून जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पळण्याचा प्रयत्न करत नाही मी असाल, अजिबात मी पळत तुम्हाला नाही. पळू देणार मी तर नाही. सांगतोय ना की मी प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला द्यायचंय पळू मला. देणार नाही. मी ही नक्कीच जी- प्रश्नाचं ही जी उत्तर देईन. 92,000 एकर मी- जमीन आहे. मी याचं नक्कीच उत्तर द्या प्रश्नाचं तुम्ही. उत्तर हां. देतोय. हो. मी तर केवळ छोटीशी जी फॅक्ट मिसिंग होती तर नाही, नाही, तुम्ही- तुमचं लक्ष तुम्ही- आकर्षित करतो तुम्ही त्याच्याकडे. वाचण्याचा मी प्रयत्न करत अजिबात होता, वाचण्याचा प्रयत्न करत टाळण्याचा नाहीये. प्रयत्न करत होता. जमीन अधिकृत झाली आहे, यामध्ये काहीच दुमत नाहीये. राज्य सरकारद्वारे अधिकृत झाली आहे. भले ती बीजेपीच राज्य सरकार असो, भले ते काँग्रेसचं राज्य सरकार असो, भले समाजवादी पार्टीचं असो, बीएसपीचं असो किंवा कुठल्याही पार्टीचं असो, याच्यात काही जुमत नाहीये. आणि हीच परिस्थिती ठीक करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी आम्ही लोक भूमी अधिकरण विधेयक घेऊन आलो होतो संसदेमध्ये. नंबर 1. नंबर 2, भरपाईची रक्कम या सगळ्या उदाहरणांमध्ये दिली गेली होती. नंबर 3, आपला विषय काय आहे? आपला विषय हा आहे, जर जमीन शेतकऱ्यांची आहे आणि अल्पभूधारक शेतकरी या देशामध्ये, तर शेतकऱ्यांकडून त्यांच्या सहमतीशिवाय तुम्ही जमिनी अधिग्रहण केली पाहिजे का? शेतकऱ्यांची सहमती घेण्यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला? नंबर 1. नंबर 2, सामाजिक प्रभावाचे आकलन व्हायला नको का? आणि जेव्हा रजतजी, मला आश्चर्य वाटतं, तुम्ही सुद्धा ऐकत होता, मी सुद्धा ऐकत होतो, बजेटमध्ये जेव्हा ही चर्चा चालू होती पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये, तेव्हा भाजपाच्या बाजूने राजनाथ सिंहजीने, हुकुम नारायण सिंहजी, सुषमा स्वराजजी म्हणाल्या की एक काडीची सुद्धा जमीन घेतली नाही पाहिजे सोशल इम्पॅक्ट असेसमेंटद्वारे. एक काडी सुद्धा जमीन घेतली नाही पाहिजे कुठल्याही शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय. आणि आपटत होते टेबलावर जेव्हा बिल मंजूर झालं होतं. तर एका वर्षात काय असे चांगले दिवस आले की तुम्हाला परिवर्तित करावं लागलं? सिंधियाजी, सोनिया गांधीजी काँग्रेसच्या अध्यक्षा भाषण देत होत्या जयपूरमध्ये आणि त्या म्हणत होत्या, कुठल्याही किमतीवर शेतकऱ्यांची ती जमीन घेतली नाही पाहिजे जी मल्टी क्रॉप जमीन आहे, ज्याच्यावर ते एकानंतर एक जास्त बहुपीक पिकं जमीन, हो. घेतात. पण हरियाणामध्ये तुमचं सरकार होतं. 20,000 एकर जमीन सेक्शन 4 आणि सेक्शन 5च्या नोटीस जाहीर झाल्या. ती जमीन घेतली गेली शेतकऱ्यांकडून
आणि त्याच्या काही दिवसांनंतर ही गुडगाव, सोनीपत, फरीदाबादची सोनं उगवणारी जमीन होती, ज्या जमिनीवरती रेसिडेन्शियल कॉलनी बनवण्याची परमिशन दिली गेली. दिवस रात्र 2चे 4, 4चे 8, 8चे 16 झाले. हे बघा, नक्कीच हे झालं असेल कधी जर तुम्ही म्हणत उचलला असाल नाही तर. का हा प्रश्न? नाही, नक्कीच झालं असेल जर तुम्ही उचलला आहे. तर जर मी म्हणत तुम्ही आहे ना, शेतकऱ्यांचं की इतकं भलं चिंतिता, म्हणूनच तर मी मग हे रजतजी थांबवलं का नाही? रजतजी म्हणूनच मी भूमी अधिग्रहण बिलामध्ये बहुपीक जमिनीवरती अतिक्रमण करणे त्यावर बंदी आणि पूर्णपणे अंकुश लावला गेला आहे, जो या बीजेपी सरकारला हटवायचा आहे. यांचे अध्यादेश जे घेऊन आले आहेत ते आणि ऑर्डिनन्स एकदाही नाही, दोनदा नाही, तिसऱ्या वेळी यांनी आणलाय. पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये राज्यसभेचा भंग केला गेला आहे. ऑर्डिनन्स पुन्हा एकदा, अध्यादेश पुन्हा एकदा सादर करण्यासाठी. मला सांगा, हे लोकशाहीची मूल्य आणि प्रक्रियेच्या विरोधात नाहीये का? पण तुम्ही परंतु जेव्हा आपला बोलता- जो हट्ट धरला गेलाय की माय वे और हायवे, मी अध्यादेश एकदा आणणार नाहीये. मी आमचं सरकार एकदा आणणार नाही, तर दोनदा आणणार नाही, तर तीन वेळा आणू, आणि गरज भासली लागली तर चौथ्यांदा सुद्धा आणू. हे लोकशाहीच्या विरोधात नाहीये का? मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. रॉबर्ट वाड्रा 2009 ते 2010च्या मध्ये राजस्थानमध्ये 2000 एकर जमीन त्यांनी खरेदी केली आणि त्याच्यानंतर त्या जमिनीच्या आसपास सोलर एनर्जीचे प्रोजेक्ट्स लागले. त्या जमिनीची किंमत दिवसा 2, रात्री 4, दुसऱ्या दिवशी 8 पट झाली. तर मी यात काय बोलणार? प्रत्येक देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे जमीन खरेदी करण्याचा. तुम्ही हा स्टुडिओ बनवण्यासाठी इथे नोएडामध्ये जमीन घेतली. पण त्या जमिनीवरती स्टुडिओ बनलेला आहे आणि त्यावर तुम्ही बसले आहात. तर ठीक आहे ना, ही स्टुडिओ जमीन- बनवला तर. जमीन- आणि नाही, नाही, तुम्ही जमीन खरेदी जर मला करून- स्टुडिओ नाही बनवायचा असेल, तर जर मी खरेदी केली असेल, मी गुंतवणूक केली असेल, मी 10 वर्ष होल्ड ते 10 केलंय. वर्ष होल्ड नाही केलं. जर तुम्ही 10 त्यांनी- वर्ष होल्ड ऐका. केलं असेल, 2 वर्ष होल्ड केलं नाही असेल, नाही जर तुम्ही एखाद्या नियमाचं उल्लंघन तुम्ही- केलं असेल, तुम्ही रॉबर्ट नाही, वाड्राच्या नावाने घाबरू नाही, नका. ऐका ना, ऐकून घ्या. मी अजिबात नाही घाबरत आहे. तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल थोडं ऐकून. 3.5 एकर जमीन हरियाणामध्ये त्यांनी खरेदी केली. अंडर डेव्हलप प्लॉट होता. 18 दिवसाच्या आतमध्ये सरकारने परमिशन दिली. त्या शेतकऱ्याच्या जमिनीला कमर्शियल बनवलं आणि जेव्हा कमर्शियल बनवलं त्यांनी आणखी एका कंपनीला दिली. त्यांनी त्याच्यावर काही हजार रुपये लावले होते, त्यांना करोडो रुपये मिळाले. ही जादू आहे. याला तुम्ही कुठल्याही एंटरप्रेन्योरशी नाही जोडू शकत. आणि हे फक्त यामुळे झालं कारण त्यांच्या मदर इन लॉ सोनियाजी आहेत. प्रत्येक व्यक्तीला या देशामध्ये अधिकार आहे. कुठल्याही प्रकारे त्यांनी आपला बिझनेस करावा, गुंतवणूक करावी. आणि जर कोणी नियमाचं उल्लंघन केलं असेल, तर आज हरियाणामध्ये बीजेपीचं सरकार बसलेलं आहे, केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार बसलेलं आहे. तपासणी करावी, काही अवघड नाहीये. तपास तर हो, होतोय. आम्हाला करा. आम्हाला तर विश्वास आहे की पूर्णपणे जो काही नियम आणि त्याचंच पालन करून त्यांनी केलंय. कमिटी बसली असेल, तपास करावा त्यांनी. मला फक्त इतकंच म्हणायचं की ज्यांची घरं काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नये. मला तुम्हाला हे सांगायचंय की ज्यांच्याजवळ देशहित आणि जनतेच्या हिताचा विचार आहे, त्यांना संपूर्ण अधिकार आहे की त्या सरकारमध्ये असे अधिनियम आपण घेऊन यावे. तुम्ही 1 जानेवारी 2014ला कायदा आणला होता. 12 मे 2015 पर्यंत 29 राज्यांमध्ये त्या बिला अंतर्गत 1 इंच जमीन सुद्धा एक्वायर झाली नाही. तुम्ही मला सांगा, कुठल्या प्रोजेक्टसाठी जमिनीची कमी आहे या देशामध्ये? या देशामध्ये बेहडची किती जमीन आहे? माझ्या इथे चंबळ घाटीमध्ये येऊन तुम्ही बघा. मी तर 10 वर्षांपासून ओरडते की माझ्या प्रदेशामध्ये सरकारला की जर आपल्याला औद्योगिकरण हवं आहे, तर चंबळची जे बिहडची जमीन आहे, का नाही अधिग्रहण करून त्याचा वापर आपण करावा ना? 10 वर्ष तुमचं सरकार होतं, तुम्ही का नाही बिहडवर प्रोजेक्ट लावले? अरे बाबा, मला तर खूप आश्चर्य वाटतंय की तुम्ही हा प्रश्न विचारत आहात. मी म्हणतो की माझ्या राज्यामध्ये आपलं सरकार नाहीये. हे राज्य सरकारचं काम 10 असतं. वर्षात दिग्विजय सिंग मुख्यमंत्री होते. बिहडमध्ये किती प्रोजेक्ट्स लागले? जमिनीची कमी तर नव्हती ना, जमिनीची कमतरता तर नव्हती ना. परिस्थिती आणि तर अशी आहे. आम्ही रजतजी त्या विधेयकामध्ये हेच लिहिलंय की बॅरड लँडला घेतलं पाहिजे. जी बेहडची जमीन आहे ती घेतली पाहिजे. मी तेच विचारतोय, तुमचं सरकार होतं तर का नाही घेतलं? barren घेतलाय land? ना तेच बॅरन तरी लँड. सांगा. का नाही? कुठे नाही? का काय नाही चंबळमध्ये- घेतलं? जेव्हा आधी आम्ही चंबळच्या मागील बिहडमध्ये 15 कुठले वर्षांपासून project जर लागले? आमचं सरकार नाही ना तिकडे, त्याच्या त्याच्या तर आधी होतं. काही कमी नव्हती जमिनींची.
आणि मी म्हणत आहे की जर जमिनीची कमी आहे तर त्याचा वापर करा ना तुम्ही. हायवे निघत आहे त्यातून, तुमची शताब्दी ट्रेन जाते तिथून. मग कुठल्या गोष्टीची कमी आहे? का तुम्हाला बहुपीक जमिनी बळकवायच्या आहेत? का तुम्हाला शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय त्यांच्या जमिनी सिंधियाजी, घ्यायच्या आहेत? बहुपीक हे- शेतकऱ्यांवर तुमचा इतका वाईट नजर का ठेवताय तुम्ही की कसे की तुम्ही पिसला जावं शेतकरी का? सिंधियाजी, जेव्हा हरियाणाच्या सरकारने बहुपिकाची तुम्ही जर तिथेच जमीन गेलात परत. जेव्हा त्यांनी बहुपीक जमीन हडपली होती तेव्हा तुम्ही काही नाही बोललेत. मी तुम्हाला म्हणालो ना, आपल्या अनेक सरकार- प्रदेशांच्या सरकारने अनेक जमिनी हडपल्या आहेत. भले त्या बहुपीक जमीन असो अतिक्रमण केलेल्या, भले ते बहुपीक जमीन नसो दे, त्यालाच आम्ही एक नियमाच्या अंतर्गत आणण्यासाठी आम्ही भूमी अधिग्रहण विधेयक आणलं होतं. नाही, मी हे विचारत होतो की त्यावेळी कुठेतरी दुःख नव्हतं झालं का की शेतकऱ्याची जमीन हडपली जाते? त्यावेळी आम्ही नियम आणला होता, त्याच्या आधी सुद्धा का यामुळे भरपाईचा नाही नियम का होता. की त्या बिल्डर्सला दिल्या जात होत्या, की यामुळे की त्या उद्योगपतींना दिल्या जात होत्या? तुम्ही तर एकाच राज्यावर का कॉन्सन्ट्रेट करत मी आहात? तुम्हाला विचारतोय त्या राज्यांबद्दल जिथे काँग्रेसचं सरकार होतं. ही प्रक्रिया भूमी अधिकरणाचे अनेक राज्यांमध्ये झाली आहे. मग ते काँग्रेस शासित राज्य असो किंवा भाजपा शासित राज्य असो किंवा समाजवादी शासित राज्य असो, भले BSP शासित राज्य असो, मग ते कुठल्याही प्रकारचं सरकार असो. परंतु आम्हाला एक राष्ट्रीय पॉलिसी आणायची होती आणि त्यामुळे आम्ही भूमी अधिग्रहण विधेयक घेऊन आलो. म्हणजे की या विधेयकानंतर प्रत्येक राज्यामध्ये आणि राष्ट्रीय स्तरावर ती कुठल्याही प्रकारे जमीन अधिकृत केली गेली पाहिजे. आमच्या विचाराप्रमाणे, भारत सरकारच्या विचाराप्रमाणे. आणि ते तुम्ही 1 वर्ष सुद्धा चालण्यापूर्वी तुम्ही त्याला फाडून कागदाच्या टोपलीत टाकलं होतं. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, म्हणजे सरकारने. काढून फाडून विधेयक टोपलीमध्ये टाकण्याचं काम तर राहुल गांधीच करतात. आपल्या सरकारच्या पंतप्रधानांचं, आपल्याच मनमोहन त्यांनी सिंगजींचं नाही, मला तुम्हाला करेक्ट करायचं आहे. त्यांनी कधीच फाडलं नाहीये. नाही, ते म्हणाले की हे या प्रतीचं आहे की हे फाडून नाही नाही नाही, त्यांनी कधीच, मी तर केवळ हेच म्हणत आहे की त्यांनी कधीच फाडलं नाहीये. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्या कदाचित तुमच्याशी सहमत नसाल, त्याच्याशी इतरांशी सहमत झाल्या नसतील, परंतु त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे असतील. माझा प्रश्न सर तुम्हाला हा आहे की आज राहुल गांधी जितके ऍक्टिव्ह आहेत बीजेपीच्या कामाबद्दल, जर ते आपल्या शासनासाठी तितके ऍक्टिव्ह असते तर आज काँग्रेस जिंकलं असतं. त्यावेळी सुद्धा ते इतकेच ऍक्टिव्ह होते. भले तुम्ही बघा, जे भूमी अधिकरण विधेयकाबद्दल रजतजी आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी चर्चा केली इतक्या मोठ्या काळामध्ये, त्याचं मूळ आणि त्याचा जन्म भट्टा परसोलरच्या इन्सिडेंट नंतरच झाला होता, ज्यामध्ये राहुलजीने लीड घेतली होती आणि त्याच आधारावर त्यांनी हा पाया घातला होता. भले रोजगार गॅरंटी योजनेबद्दल तुम्ही बोला, जे 200 जिल्ह्यांमध्ये लागू झालं होतं आणि यांना 600 जिल्ह्यांमध्ये लागू केलं होतं. तर ॲक्टिव्हनेस कायमच ते सतर्क राहिले आहेत आणि मागील 1.5-2 महिन्यांपासून ते ज्यांनी एक नवीन ऊर्जेबरोबर ते पुढे आले आहेत. मला असं वाटतं की काँग्रेस पार्टी आणि या देशातील तरुणांना सुद्धा एक नवीन विश्वास मिळाला आहे. माझा प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे आणि रजतजी तुम्हाला सुद्धा आहे. माझा प्रश्न हा आहे की परमिशन आहे ना तुम्हाला? हो, नक्कीच, सगळ्यांना पूर्ण. जनता माझा- तर नाही, कारण की ते म्हणत होते की मला परमिशन नाही नाही, ना प्रश्न विचारण्याची. तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत आज. जनता काही विचारू शकते, कोणालाही विचारू शकते. माझा प्रश्न हा आहे की मी राहुलजींना इथे बघण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि ते इथे कधी येतील, कारण इथे कित्येक महान व्यक्तिमत्व आले. तर माझा तुम्हाला हाच प्रश्न आहे की ते आपल्या बिझी शेड्यूल मधून या आपकी अदालतसाठी वेळ केव्हा काढतील? मला तर विश्वास आहे की रजतजींचं निमंत्रण जर असेल तर आम्ही सगळी लोक त्यांच्या निमंत्रणावर मी तर कित्येकदा त्यांना निमंत्रण पाठवलं एका आहे. सेकंदात आले असते. तर मी सुद्धा माझ्या बाजूने नक्कीच सांगतो. हो, माझी इच्छा आहे की तुम्ही जरा माझी शिफारस करावी आणि सांगा की ओके. जनतेची इच्छा आहे. हो, सांगण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर जनतेच्या आरोपांचा आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. सिलेंडर स्वस्त झालं आहे 103 रुपयांनी. साखर 39 वरून 29 रुपये झालंय. तांदूळ 105 वरून 65 रुपये झाले. साहेब आता वेळेवर ऑफिसला जातात. जनधन योजनेमध्ये 15 करोड लोकांनी खातं उघडलंय. दुर्घटना विमा होऊ शकतो 12 रुपयांमध्ये. जीवन विमा होऊ शकतो 330 रुपयांमध्ये. इतकं सगळं झालं, तुम्हाला समजलंच नाही. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत काँग्रेस पार्टीचे नेता ज्योतिरादित्य सिंधिया. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप.
आपकी अदालतमध्ये काँग्रेस लीडर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर आरोप आहे की हे जनतेपासून दूर गेले आहेत. आजकाल बरेचसे मेसेजेस येत आहेत मोबाईल फोन्सवर आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं सिलेंडर स्वस्त झालं आहे 103 रुपयांनी, साखर 39 वरून 29 रुपये झालंय, तांदूळ 105 वरून 65 रुपये झाले, पेट्रोल 83 रुपये होतं 67 रुपये झालं. साहेब आता वेळेवर ऑफिसला जातात. इंग्रजांच्या काळातील कायदे संपत आलेत. जनधन योजनेमध्ये 15 करोड लोकांनी खातं उघडलंय. दुर्घटना विमा होऊ शकतो 12 रुपयांमध्ये, जीवन विमा होऊ शकतो 330 रुपयांमध्ये. इतकं सगळं झालं, तुम्हाला समजलंच नाही. तुम्ही विचारा त्यांना टोमॅटोचे भाव, तुम्ही विचारा त्यांना कांद्यांचा भाव. ग्रामीण भागामध्ये तुम्ही पेट्रोल डिझेलबद्दल जर बोललात, जे आंतरराष्ट्रीय जगामध्ये आज 60% घट झाली आहे, जिथे राष्ट्रीय स्तरावर 3% 4% सुद्धा घट झाली नाही आहे. तुम्ही म्हणाल तर इतर अनेक मुद्द्यांवर तुम्ही जे जनधन योजनेबद्दल बोलताय ना, 12.5 करोड अकाउंट उघडले गेले आहेत मागील एका वर्षामध्ये. यामध्ये काही दुमत नाहीये. पण तुम्हाला हे माहीत आहे की ह्या 12.5 करोड अकाउंट्समध्ये किती अकाउंट्समध्ये झिरो बॅलन्स आहे? 75%. 8.5 करोड अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स आहे. का? कारण सगळ्यांनी जनधन योजना उघडली होती, कारण भाजपाने सांगितलं होतं आम्ही सरकारमध्ये आल्यावर तर 15 लाख रुपयाचा काळधन आम्ही टाकू त्यामध्ये. आणि आज जेव्हा उदासीनता संपूर्ण देशामध्ये आहे, देशामधील प्रत्येक व्यक्ती विचारतोय की कुठे गेले माझे 15 लाख रुपये? तर मग भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात की अरे बाबा, हे तर निवडणुकीची आश्वासनबाजी होती. तर हे आहे यांचं वास्तव. मग हे वास्तव तुम्ही जनतेपर्यंत का पोहोचू शकले नाही? आम्ही पोहोचवत आहोत आणि पोहोचवू शकतोय. हे बघा, वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनल्सने सर्वे केला. जर तुम्ही पोहोचू शकले असता तर टाइम्स ऑफ इंडियाने असं म्हटलं असतं की 73% लोक सरकारी कामाने संतुष्ट आहेत. काय भास्कर असं म्हणाला असता का की 61% लोक सरकारच्या कामांशी संतुष्ट मला आहेत? खूप आनंद आहे. काय इंडिया टुडेने असं म्हटलं असतं की 56% लोक एनडीएच्या कामाने संतुष्ट आहेत? याचा अर्थ कुठे ना कुठे तुमचं बोलणं लोकांपर्यंत नाही पोचलं ना. मला खूप आनंद आहे की तुम्ही सर्वेबद्दल बोललात. आणि आपण हे विसरू नये की हे सर्वे होते की ज्यांनी 2009 मध्ये सांगितलं होतं की काही चान्स नाहीये युपीए सरकार बनण्याचा. आणि हा सर्वे आहे. आता कधीपर्यंत 2009 वरती अडकून नाही राहणार नाही तुम्ही? मी थोडं पुढे या. मी मी विश्लेषण करतोय की जर तुम्ही सर्वेबद्दल बोलताय ना, हम्म. ना पब्लिक इन्व्हेस्टमेंट वाढत आहे, एक्सपोर्ट्समध्ये कमतरता होते, ना पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत आहे, तर कुठल्या वृद्धीबद्दल आपण बोलत हे आहात? सर्वे तर हे सुद्धा म्हणतायत की जगभरामध्ये नरेंद्र मोदींनी जे दौरे केले विदेशांमध्ये त्यामुळे भारताची मान उंचावली आहे. नक्कीच मार्केटिंग खूप चांगली झाली. मी तर म्हणतोय की की हा एक फोटो ऑफ सरकार आहे. आणि हेच तुम्ही बघत आहात. एकीकडे आपण म्हणत आहोत की स्वच्छ भारत, सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं जातंय की झाडू घेऊन या, आणि दुसरीकडे बजेटच्या नावाखाली 50% घट केली जाते. तर कुठून होईल स्वच्छ भारत? स्वच्छ भारताच्या, निर्मल भारतासाठी तुमच्या सरकारने किती पैसा ठेवला होता? 12,000 करोड. या सरकारने किती ठेवलाय? 6,000 करोड. तुमच्या 12,000 करोडने स्वच्छता झाली का? नाही, कदाचित झाली नसेल तेव्हा. परंतु तुम्ही समजून घ्या की त्या स्वच्छ भारत योजनेमध्ये केवळ स्वच्छता नाहीये. जे टॉयलेट्स बनवले जातात, गावागावांमध्ये रक्कम दिली जाते, ते सगळं त्यामध्ये समाविष्ट आहे. मी तुम्ही हे बघा, educationवर जर तुम्ही मला जर विचाराल की जर आपल्या सगळ्या योजनांचं त्यांच्या ज्या आशा इच्छांच्या अनुसार, जनतेच्या अनुसार होत असेल, तर मग आम्ही परत सरकारमध्ये आलो असतो. यामध्ये दुमत अजिबात नाहीये की आमच्या खूप साऱ्या उणीवा राहिल्या असतील, त्यामुळेच तर आज आम्ही सरकारमध्ये नाही आहोत. हे बघा, त्यामुळेच तर तुमच्या योजनांबद्दल म्हटलं जातं की त्यामध्ये हजारो करोड रुपये ठेवलेत, पण ते कुणाच्या तरी खिशामध्ये गेलेत, खर्च झालेले नाहीत. सगळ्या प्रोजेक्टमध्ये खर्च झाले आहेत. विश्लेषण यामध्ये मी देऊ इच्छितो की जर तुम्हाला असं वाटतं की याचं
याचं उत्तर आहे की बजेटमध्ये कपात व्हावी आणि त्यामध्ये देशाचा विकास होईल, मी याच्याशी सहमत नाहीये. पण तुम्ही यावर कुठे फोकस करताय? तुम्ही दररोज म्हणता, राहुल गांधी म्हणतात की पंतप्रधान विदेश यात्रेमध्ये व्यस्त आहेत, ते हिंदुस्थानच्या टूरवर आहेत, ते आजकाल ते NRI झाले आहेत. परंतु हे सुद्धा तर वास्तव आहे. तुम्ही मला सांगा, जेव्हा वर्तमानामध्ये इतकी वाईट अवस्था देशामध्ये आहे, कृषी क्षेत्रामध्ये आहे, तर त्याचा आपण आढावा किंवा भेट जर घ्यायला नाही इतकी पाहिजे वाईट का? अवस्था होती तर राहुल गांधी 56 दिवसांसाठी कुठे गायब झाले होते? आत्मावलोकन करण्यासाठी गेले होते. त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आता? आता येऊन पूर्णपणे लागले आहेत ना? मनमोहन सिंग हां. 2009 ते 2010च्या दरम्यान 42 दिवस विदेश यात्रेवर गेले होते 14 देशांमध्ये. 3 वेळा अमेरिकेला गेले होते एका वर्षात. मोदी 57 दिवस गेले. जर कंपॅरिझन केलं तर फक्त 15 दिवस जास्त गेले आहेत. तेव्हा मनमोहन सिंग यांना तुम्ही विचारलं नाही का की तुम्ही का बाहेर फिरत असता? इथे शेतकरी खूप त्रस्त आहे, आत्महत्या करतोय, नका जाऊ. तर प्रश्न हा आहे की तडजोड त्यावेळी कुठल्याही देशाच्या अंतर्गत विषयाबाबत नव्हती झाली. आपले पंतप्रधान आपल्या देशाच्या अंतर्गत विषयामध्ये सुद्धा पूर्णपणे, भले ती दौऱ्याची गोष्ट असो, भले मग रक्कम देण्याबाबतची गोष्ट असो, भले मग भरपाई देण्याची रक्कम देण्याबाबत असो. जसं उदाहरण म्हणून द्यायचं झालं, माझ्या राज्यामध्ये 2 वेळा गारपीट आणि अतिवृष्टी झाली. आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो. एकदा केंद्र सरकारकडनं 1000 करोड रुपये दिले गेले, एकदा 800 करोड दिले गेले शेतकऱ्यांसाठी. आता वेगळी गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्या हातात नाही पोहोचले राज्य सरकारद्वारे, ही वेगळी गोष्ट आहे. परंतु रक्कम तर केंद्र सरकारद्वारे दिली गेली. तर जी गरज होती त्या वेळेमध्ये कुठल्याही सेक्शनमध्ये जिथे पीडित व्यक्ती असेल, तिथे आपल्या पंतप्रधानांनी पूर्णपणे आत्मावलोकन करून निर्णय घेतला होता. एक उदाहरण सांगा जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग एखाद्या शेतकऱ्याच्या घरी गेले असतील ज्याचं घर उद्ध्वस्त झालं असेल. कित्येकदा दौरा त्यांनी केला आहे, कित्येक जागी गेले आहेत. कुठलाही आठवत असेल? पूर्ण उदाहरण दौरा केला मी तर असेल. रिसर्च केला, मला एक उदाहरण नाही मिळालं जेव्हा कुणाचाही गारपिटीमुळे कुणाचंही पीक खराब झालं असेल. पंतप्रधान मनमोहन सिंग जी गेले आहेत, सोनिया गांधी जी गेले आहेत, हे आत्ताच गेले आहेत. नाही, आता तर जात आहेत. तेव्हा सुद्धा गेले होते. तेव्हा सुद्धा गेल्या होत्या. पण तेव्हा सुद्धा गेल्या होत्या. जेव्हा आता सुद्धा गेल्या, तेव्हा सुद्धा गेल्या होत्या. काँग्रेसचे वाईट दिवस तरी यामुळे आलेत कारण जे राज आहे त्यांनी प्रजेला सोडून दिलंय. प्रजा मागे गेलीये. प्रजेला यांनी कुठल्या शेतकऱ्याच्या घरी गेले नाही, त्यामुळे वाईट दिवस आले. जर हे प्रजेच्या बरोबर राहिले असते तर चांगले दिवस आले असते ना. मी यांच्या भावनांचा नक्कीच आदर करतो आणि मी स्वतः शोमध्ये सांगितलं होतं की नक्कीच आमच्या उणिवा होत्या, म्हणूनच आज आम्ही लोक विरोधी पक्षामध्ये बसलो आहोत आणि जर आम्ही स्वीकारलं नाही ते, तर तोटा आमचाच आहे ना. तर मी या मुद्द्यापासून कधीच पळत नाही आणि या मुद्द्यामध्ये मी कधीच असं नाही म्हणत आहे की आमच्या काही उणिवा नव्हत्या. जर आमच्या उणिवा नसत्या तर आम्ही विरोधी पक्षामध्ये का बसलो असतो? याचं आम्हाला आत्मावलोकन करायला पाहिजे. जेव्हा अरुण जेटली इथे आले होते तेव्हा मी विचारलं होतं, सिंधियाजी म्हणतात की हे सुटाबुटाचं सरकार आहे. तर ते म्हणाले की आमचं सरकार तर सुटाबुटाचं सरकार आहे, त्यांचं सरकार सुटकेसचं सरकार आहे. सुटाबुटाचे सरकार किंवा सुटकेसचं सरकार, कुठलं सरकार चांगलं आहे? मला असं वाटतं की ना सुटाबुटाचं सरकार आणि ना सुटकेसचं सरकार. मला तर मग तर का? तुम्ही प्रश्न विचारलाय, ऐकून मला घ्या, संधी तर ऐकून द्या घ्या. ना बोलायला. मला असं वाटतं की जनहिताचं सरकार, जनसेवेचं सरकार आणि विकासाचं सरकार आणि पारदर्शकतेचं सरकार, कुठलेही दल जे सरकारमध्ये बसलेले आहेत, आपण हे विसरू नये की आपल्याला तिथे जनतेद्वारे बसवलं गेलंय सेवा करण्यासाठी, विकास करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी. जेव्हा ही इच्छा आपल्या डोक्यामध्ये नसेल ना, परंतु ही इच्छा आपल्या मनामध्ये असेल, तेव्हाच देशाचा खरा विकास आणि खरी प्रगती होऊ शकेल. हे असं म्हणत आहेत की आपल्या एका वर्षामध्ये या गोष्टी होऊ शकत नव्हत्या. तर मी म्हणतोय यांना की विचारा की जर 1 वर्ष बीजेपीला झालंय तरी या गोष्टी म्हणतात की यांनी हे केलं नाही, ते केलं नाही, तरी असं कसं म्हणजे आपले दिवस विसरले जेव्हा यांनी त्यावेळेच्या कॉमनवेल्थ गेममध्ये काय काय केलं होतं हे सगळं तुम्हाला आणि सगळ्यांना माहिती आहे की हो बाबा किती पैसा, किती अब्ज रुपयांचं नुकसान झालं होतं देशाचं, तेव्हा तुमच्या लक्षात नव्हतं का? मला तर तुम्हाला हेच निवेदन करायचं आहे की कुठल्याही सरकारचं मूल्यांकन होतं ना, जेव्हा बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये अंतर असतं. जर यांचं बोलणं जर नसतं या सगळ्या मुद्द्यांवर, एक उदाहरण मी तुम्हाला आणखी देतो.
जेव्हा रुपया 63 रुपयांवर होता 1.5 वर्षांपूर्वी, तेव्हा म्हटलं गेलं होतं की युपीए सरकारने रुपयाला व्हेंटिलेटरवरती टाकलं आहे आणि आम्ही येऊन आणि परत 48 पर्यंत आणू. मागील 3 महिन्यांमध्ये यांच्याच कॉमर्स मिनिस्टरने, निर्मलाजीने वक्तव्य दिलं होतं की रुपया 64 वरच असायला पाहिजे, तेव्हा आपले एक्सपोर्ट्स व्हायबल होतील आणि आज सुद्धा 64 वरच आहे. तर जो रुपया व्हेंटिलेटरवर होता, तो आज व्हेंटिलेटरवरून ऑफ का नाहीये? आज सुद्धा व्हेंटिलेटरवरच का आहे? तर कुठल्याही सरकारच्या बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये इतकं जास्त अंतर असेल, तर त्यांचं मूल्यांकन करणं विरोधी पक्षाची भूमिका आहे आणि आमची जबाबदारी आहे, जे आम्ही करू सुद्धा. यांना जो प्रश्न विचारायचा आहे, हा असा प्रश्न सोशल मीडियावरती सुद्धा खूप येत आहे. नेहरूजी 16 वर्ष 286 दिवस पंतप्रधान होते. इंदिराजी 15 वर्ष 91 दिवस पंतप्रधान होत्या. राजीव गांधी 5 वर्ष 32 दिवस पंतप्रधान होते. मनमोहन सिंगजी 10 वर्ष 4 दिवस पंतप्रधान होते. जोडले तर 47 दिवस 48 दिवस. 47 वर्ष 48 दिवसांमध्ये चांगले दिवस येऊ शकले नाही. तुमची इच्छा एका वर्षात यावे? मी तुमच्याबरोबर मला तर मला तर मला तर मला तर मला 2च गोष्टी बोलायच्या आहेत. मला तर आश्चर्य वाटेल जर तुम्ही म्हणाल की 47 वर्षामध्ये काहीच विकास नाही झालाय देशामध्ये. काही प्रगती नाही झाला झाली. ना. खूप घोटाळे आज झालेत ना. नक्कीच झाले हे असतील. बघा, लोक हे म्हणतायत बघा, की हे घोटाळे बघा, जास्त झालेत, एक मिनिट, विकास एक मिनिट, कमी झालाय. रजतजी, मी नक्कीच झाले असतील. मी या तुमच्याशी सहमत आहे आणि जितकी घृणा तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त घृणा मला आहे. मी तुमच्याबरोबर पूर्णपणे सहमत आहे. हो, तुम्ही परंतु मान्य का करणारच हो. मला त्यांना मला त्यांचं संधी म्हणणं द्यावी मानू द्या. बोलण्याची. नाही, त्यांना बोलू देत ना. परंतु विकास नाही झाला का? प्रगती नाही झाली का? त्याच्यापेक्षा जास्त घोटाळे झाले. तर त्याच आधारावर, परंतु तुम्हाला वाटत असेल की जर 37 वर्ष 47 वर्षाचा आकडा तुम्ही दिलाय, तुम्हाला असं वाटत असेल की 47 वर्ष असंच चालू राहावं प्रश्न विचारल्याशिवाय. लोकशाहीच्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की प्रश्न विचारला जावा. जेव्हा मूल्यांकन केलं जाईल तेव्हा बोलण्यात आणि करण्यामध्ये फरक असावा आणि ती आपली जबाबदारी आहे. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांवर जनतेच्या आरोपांचा आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. राहुल गांधी म्हणाले होते, मी कोट करतोय, मी पार्टीच्या संघटनामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी प्रयत्न करेन. मी सुनिश्चित करेन की बदल घडेल आणि या प्रकारे करेन की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. झाला का बदल? वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत काँग्रेस पार्टीचे नेता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये काँग्रेस लीडर ज्योतिरादित्य सिंधियांवर आरोप आहे की पार्टीच्या पराभवामधून धडा शिकला नाही. सिंधियाजी, जेव्हा डिसेंबर 2013 ची गोष्ट आहे, जेव्हा दिल्लीमध्ये निवडणूक हारली होती काँग्रेस मागच्या वेळी, राहुल गांधी म्हणाले होते, मी कोट करतोय, मी पार्टीच्या संघटनामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी प्रयत्न करेन. मी सुनिश्चित करेन की बदल घडेल आणि या प्रकारे करेन की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. झाला का बदल? 14 महिने झालेत. नक्कीच. आणि मी हे सुद्धा म्हणालो आहे की पार्टीमध्ये आत्मावलोकन करण्याची प्रोसेस चालू आहे आणि मला सुद्धा असं वाटतं की आता लवकरात लवकर त्यावर निर्णय आपण घेतला पाहिजे. जसं तुम्ही बघत आहात, अनेक राज्यांमध्ये बदल घडून आलेत. अनेक राज्यांमध्ये नवीन लोकांना दायित्व आणि जबाबदारी दिली गेली आहे पार्टीच्याद्वारे. भले ते त्रिपुरा असो किंवा महाराष्ट्र असो, अनेक राज्यांमध्ये. नक्कीच आता केंद्रामध्ये सुद्धा परिवर्तन मला असं वाटतं की नक्कीच लवकरच करणार आहेत. हे अ, परिवर्तन अ, होता होता हरियाणामध्ये हरलात, महाराष्ट्रामध्ये हरलात, झारखंडमध्ये हरलात. हे बघा रजतजी, थोडं यामध्ये लवकर करा परिवर्तन. नाही, यात काही काय मी नाही. मी ॲक्च्युली मी तुमच्याशी सहमत नाहीये. जेव्हा कुठल्याही संघटनामध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये परिवर्तन येतं आणि उतार सुरू होत असतो, तर असं नाहीये की तुमच्या हातामध्ये कुठलीतरी जादूची छडी आहे की तुम्ही एकदाच परिवर्तन केलं आणि सगळ्या गोष्टी ठीक होतील. हे बघा, प्रोसेसची गरज आहे आणि वेळ लागतो त्या परिवर्तनामध्ये बदलाव येण्यासाठी. मला असं वाटतं की आता आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका येणार आहेत आणि त्यावर एक सशक्त आणि एक जबाबदार आणि एक चांगली
संघटनेवर ताबा मिळवण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे, जो राहुलजी आणि सोनियाजी यांच्या नाही तर दोघांचा तुम्हाला विचार या आहे. गोष्टीवर विश्वास आहे का की ज्या रस्त्यावर राहुलजी जात आहेत, जसं की लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान 16 क्षेत्र त्यांनी निवडले होते जिथे त्यांनी प्रायमरीज केल्या गेल्या होत्या अमेरिकन स्टाईलमध्ये, ते 16च्या 16 उमेदवार हरले. हे बघा, प्रत्येक गोष्टीवर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक्सपेरिमेंट करण्याची गरज आहे. अनेक असे मुद्दे आहेत की जिथे खूप सारे डिव्हिडंड सुद्धा आम्हाला मिळाले आहेत. अनेक असे क्षेत्र आहे जिथे याच प्रकारे आम्ही लोकांनी कॅन्डिडेट निवडले आहेत की ज्याच्या आधारावर ते जिंकले सुद्धा आहेत. तर एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे लोकशाहीमध्ये. आणि अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला चांगले डिव्हिडंड्स मिळतील आणि चांगल्या ठिकाणी तुम्हाला कदाचित चांगले डिव्हिडंड्स नाही मिळणार. पण मला असं वाटतं की ती प्रक्रिया, परिवर्तनाची प्रक्रिया आता लवकरात लवकर सुरू झाली जेव्हा ते पाहिजे. सुट्टीवरती गेले होते तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की जेव्हा परत येतील तेव्हा ब्लूप्रिंट घेऊन येतील. तर ब्लूप्रिंट काही मिळालं मला का? असं वाटतं की त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये ब्लूप्रिंट नक्कीच आहे आणि तुम्ही स्वतः पाहाल पुढील 1-2 महिन्यांमध्ये तो बदल नक्कीच घडून येईल. कुठे परिवर्तन येत आहे? ते नेपाळ एम्बेसीमध्ये कंडोलन्स मेसेज लिहिण्यासाठी गेले. ते सुद्धा फोनमधून बघून लिहित होते. कोण म्हणालं की फोनमधून? कारण मी तुमच्या शोमध्ये जर मी म्हणालो की तुमच्या शोमध्ये माझा मोबाईल काढतोय, तर तुम्ही काय म्हणाल की मी उत्तर बघून वाचत आहे? जर मी माझा कोणाचा जर मला ईमेल आला असेल, तर मी इथे ठेवला असेल, तर तुम्ही म्हणाल की मी बघून अच्छा, वाचत असं आहे. आहे. तो जो व्हिडिओ होता हा प्रॉब्लेम ऐका आहे ना. की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही. एक म्हण आहे, हात हाथ कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या. जसे राहुलजी एम्बेसीमध्ये होते तो व्हिडिओ एकदा बघूयात. जनता बघेल आणि निर्णय होईल की ते मेसेज कसे लिहितात ते आपण चालून बघूयात. हा एव्हिडन्स आहे, मला सादर करायचा आहे. काय मत आहे तुमचं? मी सहमत नाहीये. त्यामुळे खूप सारे काँग्रेसचे नेता अमरिंदर सिंग ते म्हणायला लागले की सोनियाजींना अध्यक्ष म्हणून राहायला पाहिजे. किशोरचंद देव ते म्हणत होते की राहुलजींनी जितकी वचनं दिली होती त्यातली अर्धी तरी पूर्ण केली असती तरी आज पार्टीची अवस्था ही नसती. हे बघा, मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय दलामध्ये मग ते रजत शर्माजींनी इंडिया टीव्हीचा हेड बनायला हवं, या आपल्या मिश्राजींना इंडिया टीव्हीचा हेड बनलं पाहिजे. मला असं वाटतं की जर संस्था किंवा यांना कधी बनवायला हवं, जर संस्थेचं हित आपल्याला हवं असेल, तर जी जबाबदारी आपल्याला दिली गेली आहे, ती जबाबदारी आपण पूर्ण करावी. आणि जे अध्यक्ष कधी बनतील, कोण बनतील, केव्हा बनतील, हा निर्णय आपण AICCवर सोडावा. मला असं वाटतंय की एका संसदच्या रूपामध्ये माझी जबाबदारी द्वितीय आहे. एक आपल्या संसदीय क्षेत्रामध्ये, दुसरी संसदेमध्ये चीफ व्हिपच्याद्वारे जी जबाबदारी मला दिली गेली होती, त्यावर मी माझं लक्ष केंद्रित करावं, त्यावर मी माझी शक्ती केंद्रित करावी आणि या मुद्द्यांवर लागू नये. तर मला नाही, सुद्धा कित्येक लोकांनी हा प्रश्न मी तुम्हाला विचारला. सांगतो यामुळे प्रश्न निर्माण होतात. आता सगळ्यात सिनियर लोकसभेमध्ये काँग्रेस पार्टीचे मेंबर आहेत कमलनाथ. कमलनाथजी म्हणत होते की जेव्हा कुठली समस्या घेऊन मी सोनियाजींकडे जातो तेव्हा मला राहुल गांधीजींकडे पाठवतात आणि जेव्हा मी राहुल गांधींकडे जातो तेव्हा म्हणतात निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी करतील. तर हा जो डायलेमा आहे, काय यामुळे तोटा तर होत नाहीये पार्टीचा? मला असं वाटत नाही की हा डायलेमा आहे आणि मला असं वाटतं की हा निर्णय जेव्हा कधी घेतला जाईल, आपण हे AICCवर सोडावं, काँग्रेस अध्यक्षांवर सोडावं आणि मला असं वाटतंय की एक जबाबदार सैनिकाच्या रूपामध्ये आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, जे मी आपल्या संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत आहे. आणखी एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. तिथले लोक म्हणाले की तुम्ही तर म्हणत आहात की मी तुम्हा सगळ्यांचा देव आहे. नाही,
मी असं कधीच नाही म्हणालो. नाही म्हणाला. नाही, मी अजिबात नाही म्हणालो. याचा मी तुम्हाला एव्हिडन्स दाखवतो. एक व्हिडिओ जरा नक्कीच आला होता. जनतेला दाखवूया नाही, का? नक्कीच मग कळेलच. दाखवते. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज खटला चालवत आहोत काँग्रेस पार्टीचे नेता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये काँग्रेस लीडर ज्योतिरादित्य सिंधियांवर आरोप आहे की आज सुद्धा राजा महाराजांच्या काळामध्ये राहतात. ही गोष्ट खरी आहे का की तुम्ही जेव्हा कधी ग्वाल्हेरला जातात, गुन्हाला जातात, तुम्हाला आवडतं की लोकांनी तुम्हाला महाराज म्हणावं? अजिबात नाही. मी 21व्या शतकाचा भारताचा नागरिक आहे आणि मला गर्व आहे की माझी पात्रता आणि ज्या कशासाठी सुद्धा मला ओळखलं जावं, ती माझी मेहनत आणि कष्टामुळे ओळखलं जावं. माझा अभ्यास, माझा जो त्याच वातावरणामध्ये झालाय. आम्ही नोकरीसुद्धा त्याच वातावरणामध्ये केली आहे आणि आज जनसेवेमध्ये सुद्धा तर मी त्याच वातावरणामध्ये आहे. आणि ज्या प्रकारची माझी विचारधारणा आहे, माझं ध्येय राजकारण नाहीये, माझं ध्येय जनसेवा आहे. आणि जर एक सुद्धा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आम्ही परिवर्तन आणू शकत असेल, तर मला वाटतं की आमचं आयुष्य सफल झालंय. मला वाटतं मग तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही तर म्हणत होता की मी तुम्हा सगळ्यांचा देव आहे. नाही, मी कधीच असं म्हणालो नाही. नाही नाही, म्हणाला. अजिबात नाही म्हणालो मी. याचा मी तुम्हाला एव्हिडन्स दाखवू का? तो एक व्हिडिओ आहे. एक व्हिडिओ आहे. एक व्हिडिओ जरा नक्कीच तो आला होता. जनतेला दाखवूया का? नाही, मग कळेलच ना. नक्कीच दाखवा त्यांना. जिस तरीके से आपके साथ मैंने सतत संवाद रखा है, सतत संपर्क रखा है, ये चुनाव मेरा चुनाव नहीं होना चाहिए, ये चुनाव तो जिस तरीके से भगवान के रूप में मैं आपको हर महीने आपके बीच में आकर आपके समस्याओं का समाधान निकालता हूं, विकास प्रगति लाता हूं, उसी तरह मतदान के दिन एक दिन प्रजातंत्र के मंदिर में जाकर मतदान के केंद्र में जाकर मी हा व्हिडिओ सुद्धा दाखवला गेला होता आणि त्यावेळेस सुद्धा मी टीव्ही चॅनलला सांगितलं होतं, जिथे 10 वेळा मी म्हणालो की माझ्यासाठी माझी जनता माझा देव आहे आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी सदैव प्रत्येक महिन्याला मी त्यांच्या समक्ष जात असतो. कारण तेच नातं माझं क्षेत्रातील जनतेबरोबर राहिलंय. नक्कीच स्लिप ऑफ टंग होतं आणि हे नक्कीच एक स्लिप ऑफ द टंग आहे आणि मी त्या पडद्याच्या मागे नक्कीच उभा नाही राहणार आहे. जिथे चूक आहे ती मी मान्य करतो, नक्की 100% मान्य करतो. नाही, चांगली गोष्ट आहे. क्विकली 2-3 प्रश्न. हा इथे या सेकंड रो मध्ये. आता रिसेंटली आपण सगळेच बघतोय की राहुल गांधी खूप ऍक्टिव्ह झालेत. मग माझा प्रश्न हा आहे की राहुल गांधी आता ऍक्टिव्ह आहेत आणि ते काहीही बोलतात. एकतर त्यांना कोणी सांगतं की तुम्हाला हे बोलायचंय किंवा मग ते आपला पूर्ण अभ्यास करून येत नाहीत का? कारण आत्ताच आपण एक मुद्दा बघितला होता फूड पार्कचा, त्यांच्याच कॉन्स्टिट्युएन्सीचा होता, जे की काँग्रेसच्या वेळीच डिसाईड झालं होतं की ते होणार नाही. तरी सुद्धा अचानक त्यांना आज तो फूड पार्कचा मुद्दा आठवला. तर असं का आहे? ते आपला होमवर्क पूर्ण करत नाहीत किंवा मला आनंद आहे की तुम्ही हा मुद्दा उचललाय आणि मी तुम्हाला हे सुद्धा मला तुमच्या निदर्शनास आणायचं आहे की ते फूड पार्क काँग्रेसच्या सरकारच्या वेळी कॅन्सल झालं नव्हतं. ते फूड पार्क जून 30, 2014 मध्ये कॅन्सल झालं होतं, जेव्हा हे बीजेपीचं सरकार आलं होतं. त्याची कॅबिनेट नोट सुद्धा आमच्याकडे आहे. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला देऊ शकतो. सर, मी कित्येक चॅनल्सवर पाहिलंय की ज्यांनी हे क्लिअर केलंय की त्या गोष्टी की फूड पार्क नाही बनणार, ते काँग्रेसच्या सरकारच्या वेळीच क्लिअर झालं होतं आणि हे कॅन्सल झाल्याच्या 1 वर्षानंतर अचानक राहुल गांधींना आठवलं की आता हे फूड पार्क नाही बनवलं आणि बीजेपीने हे कॅन्सल मी केलं. पुन्हा एकदा सांगतो की ती ऑर्डर सुद्धा मी तुम्हाला हवं असेल तर मी तुमच्यासमोर ठेवू शकतो, जिथे जून 30, 2014 ची डेट आहे, ज्या मंत्रालयाच्या मीटिंगमध्ये फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्रीच्या मीटिंगमध्ये ते फूड पार्क कॅन्सल केलं गेलं होतं आणि जून 30, 2014ला बीजेपीचं सरकार होतं. पण हे मग बघा, सर, मुद्दा असा आहे की जनतेच्या मनामध्ये हे इम्प्रेशन क्रिएट होत आहे की राहुल गांधी आपला होमवर्क करून येत आपला नाही. होमवर्क पूर्ण करून जातात ते प्रत्येक विषयाचा. आणि तुम्ही पाहिलं आहे संसदेमध्ये सुद्धा आणि संसदेच्या बाहेर सुद्धा जेव्हा ते विषय उचलतात तेव्हा मुद्द्यांच्या आधारावर उचलतात. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजच्या जज राधिका रामा सेशन यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला काँग्रेस पार्टीचे नेता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजच्या जज राधिका रामा सेशन यांच्या निर्णयाची. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मेरल लिंच आणि मॉर्गन स्टॅनलीच्या जगातून सरळ चंबळ व्हॅलीच्या चंबळ घाटीच्या कठीण परिस्थितीत राजकारण केलं आणि 14 वर्ष राजकारण केल्यानंतर आपण इतकं तर ठामपणे सांगू शकतो की ते प्रभावशाली आणि प्रतिभावंत नेत्याच्या रूपात आपल्या समोर आलेत.
आज आप की अदालतमध्ये त्यांनी कठीणातल्या कठीण प्रश्नांना चांगल्या पद्धतीने हँडल केलं आणि खूप चांगल्या हुशारीने त्यांनी फील्ड केलं. जर कुठे ते चुकले असतील, तर मला असं वाटतं की जे प्रश्न रॉबर्ट वाड्रा किंवा राहुल गांधीजींच्या विधानांवरती होते, तेव्हा मला असं वाटतं की ते चुकले, थोडंफार चुकले आहेत. परंतु ही त्यांची चूक नाहीये, कारण ते एक जबाबदार सैनिक आहेत काँग्रेस पार्टीचे आणि याच नात्याने मला असं म्हणायचंय की कारण हे खूप टॅलेंटेड युवा नेता आहेत. काँग्रेस पार्टीने यांचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. निव्वळ संसदेत नाही, पण संघटनेत. आणि ते शेवटी जे म्हणाले की ट्रान्सपरन्सीने आपण गव्हर्न करायला हवं आणि डेडिकेशनने. तर मला असं म्हणायचंय की पुढच्या वेळी जर काँग्रेस कधी सत्तेत आली सेंटरमध्ये, तर तुमच्या वक्तव्यांना आम्ही आणखी गांभीर्यपूर्वक पाहू. या आशेबरोबर, या विश्वासाबरोबर की धन्यवाद. ज्योतिरादित्य सिंधिया अशाच प्रकारे एक जबाबदार विपक्ष म्हणून भूमिका साकारत राहतील, सरकारची सशक्त आलोचना करत राहतील आणि कुठे चुका असतील त्या दाखवत राहतील. आजचा खटला इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.